नमस्कार मित्रांनो, मी सुरू पहा. कोणताही स्किप न करता व्हिडिओ पहा. पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. चला तर आपण आता पुढे निघणार आहोत. मित्रांनो, रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण माणगाव या ठिकाणी आता आपण सध्या मार्केटमध्ये आलो आहे आणि समोर तुम्ही पाहताय माणगाव बस स्थानक. माणगावमधून सुद्धा तुम्ही साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी जाऊ शकता. माणगावमधून तुम्ही प्रायव्हेट गाडी करून त्या ठिकाणी जाऊ शकता. बस सेवा उपलब्ध नाही त्या ठिकाणी. साने गुरुजींच्या स्मरणार्थ साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक या नावाची संस्था महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगावजवळील वडघर या निसर्गरम्य गावात आहे. 1999मध्ये 36 एकर जागेवरती संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिबिरासाठी 2 डॉर्मेटरीज आणि कॅम्पिंग ग्राउंड बांधण्यात आली होती. 350 विद्यार्थी मावतील इतकी डॉर्मेटरीची क्षमता आहे. युवा संस्कार छावणी, वर्षारंग, प्रेरणा प्रबोधन शिबिर मालिका, मित्रमेळावा, अभिव्यक्ती शिबिर, राष्ट्रीय सेवा योजना, विशेष श्रमसंस्कार शिबिरे, साहित्य संवाद, भाषा अनुवाद कार्यशाळा असे अनेक उपक्रम या संस्थेत नियमित होत असतात. शाळांच्या अनेक उपक्रमासाठी या डॉर्मेटरी उपलब्ध करून दिल्या जातात. मध्ये आलो आणि माणगाव मार्केटपासून मग आपण इकडे परत हा महाडकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने आपण पुढे आलो आहे. पुढे आल्याच्या नंतर
मुंबई गोवा महामार्ग आहे. ह्या रस्त्यावरती आल्याच्या नंतर आहे ना, मध्ये एक आपल्याला हा फाटा लागतो, जो हा आतमध्ये जाताना दिसतोय फाटा तुम्हाला, हा कुरावडे फाटा आहे. ह्या फाट्यावरनं आपल्याला थोडं अंतर आतमध्ये जायचं आहे. पुढे वडघर असे एक गाव आहे, त्या वडघर गावामध्ये आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, पाहत आहे समोर जो बोर्ड आहे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, ते आता पूर्ण दिसत नाही आहे. रस्त्याची धूळ वगैरे सगळी कामं चालू आहेत, त्याच्यामुळे सर्व धूळ वगैरे त्याच्यावरती उडते, त्याच्यामुळे दिसत नाही आहे. तर कदाचित आल्यानंतर तुमचं लक्ष इकडे असू द्या. छोटासा फाटा आहे आतमध्ये जायला. माणगावपासून जवळपास एक 5-6 किलोमीटर अंतरावरती हा फाटा आहे. मित्रांनो, आता आपण या फाट्यावरून पुढे जायला निघतो आहे. पुढे गेल्यानंतर पण मी तुम्हाला आतलं जो परिसर आहे तो सुद्धा दाखवेन. आणि जे चित्र पाहतोय ते आहे साने गुरुजींचं जन्म ठिकाण असलेलं पालगडमधील त्यांचं घर. आणि हे ठिकाण इथून साधारणपणे 54 किलोमीटर अंतरावर आहे. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक उभारणीच्या काळामध्ये अनेक जण विचारतात आपल्याला की हे या जागी का बनवलं आहे स्मारक.
हा प्रयत्न होता की गुरुजींच्या जन्मठिकाणापासून हे जास्तीत जास्त जवळ असावं, त्याचबरोबर हायवे आणि रेल्वे स्टेशनपासून जवळ असावं. तर या सगळा हा शोध जवळपास 6 महिने सुरू होता आणि त्यानंतर या जागेचा शोध पूर्ण झाला आणि इथे स्मारक बनवण्याच्या कामाची सुरुवात झाली. आंतरभारती भवन नक्की काय आहे? ही सगळी संकल्पना काय? तर साने गुरुजी हे आपल्याला माहिती आहे की एक थोर स्वातंत्र्य सेनानी होते आणि संपूर्ण भारतातल्या ज्या काही वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात किंवा भारतातल्या ज्या काही वेगवेगळ्या संस्कृती आहे, त्याबद्दल गुरुजी नेहमी म्हणायचे की आपली स्वतःची जी भाषा आहे तिला आपण मातृभाषा असं म्हणतो आणि ती जर आपली आई असेल तर तिच्याच बाजूची म्हणजे शेजारच्या राज्यातील भाषा किंवा शेजारची भाषा ही आपली मावशी असते. बरं. आणि म्हणून ते माय मावशी असं माय मावशी म्हणायचे आणि त्या भाषा भगिनी म्हणायचे. म्हणजे मराठीची गुजरातीची भगिनी आहे, हिंदी दुसरी भगिनी आहे, कन्नड तिसरी भगिनी, असं त्यांचा एक विचार होता. आणि त्याचबरोबर त्यांनी हे स्वप्न रंगवलं होतं की भारतातल्या ह्या सगळ्या भाषा, त्यातलं साहित्य, त्यातलं लिटरेचर, त्यातलं कल्चर आणि इतर जीवन पद्धती ही सगळीच ह्या वेगवेगळ्या भाषांमधून त्यांचं आदान प्रदान व्हावं, एकमेकाला त्यांच्या राज्यात काय चाललेलं आहे, त्यांच्या कल्चरमध्ये शिक्षण आणि शिक्षक म्हणून केलेलं कामाने शेवटचं महत्त्व आहे. तर इथे आल्यानंतर आपण ह्या स्लाईड्सच्या अनुक्रमांकानुसार सुरुवात करू शकतो बघायला. बेसिकली सुरुवातीचा त्यांचा जो काही त्यांचा जन्म हा रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या पालगड या गावातला आहे आणि त्यांचं तिथलं बालपण आणि थोडं प्राथमिक शिक्षण हे पालगडमध्ये झालं. पुढे दापोली, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर सातारा, असं करत 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 त्यांचं संपूर्ण शिक्षण हे सुरू होतं. त्यांनी यानंतरच्या टप्प्यामध्ये आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर जो काही त्यांचा प्रवास पुढे सुरू झाला तो थेट कोकणातून खानदेशपर्यंतचा त्यांचा प्रवास आहे. ते पालगडमधलं राहतं घर आहे ना हो त्यांचं, हो जे अजून आहे तिथे. हो, त्याला आपण स्मृती भवन म्हणून नाव दिलेलं आहे. जपलेलं आहे अच्छा. आणि तिथे सुद्धा अशाच पद्धतीची माहिती लावलेली आहे. हां. फक्त इथे एक अडचण आहे की जागा छोटी छोटी असल्यामुळे असल्यामुळे, हां. आपल्याला इतकं मोठं तिथे काही करता येत नाही. आम्ही सुद्धा मागे तिथे जाऊन
हे पाहत आहोत की हा संपूर्ण एक फोटो दिसतोय आपल्याला, तो पंढरपूरचा संग्राम ज्याला असं म्हटलंय की ज्यावेळेला सानेगुरुजी स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले होते, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं हा तर त्यांच्या मनात एक नक्कीच भाव होता. पण त्याचबरोबर आपल्या देशातल्या अनेक जाती धर्मांमध्ये जे भेदाभेद आहेत त्या पद्धतीची अस्पृश्यता पाळली जाते. स्वातंत्र्य चळवळीतल्या त्यांच्या योगदानाबद्दल आपण सगळेच जाणतो, परंतु त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये या देशातल्या एका मोठ्या वर्गाबद्दल एक करुण्याची भावना होती आणि ती इतकी प्रखर होती की त्यांना हे सतत जाणवत होतं की आपण स्वातंत्र्य मिळवलंय, परंतु आपण खरंच स्वतंत्र झालो आहोत का? आपला देश समृद्ध कसा होईल आणि या देशामध्ये जर अशा पद्धतीचे जाती भेद असतील, अस्पृश्यता पाळली जात असेल आणि एखाद्या वर्गाला अशा पद्धतीने वागवलं जात असेल, तर ती गोष्ट कुठेतरी त्यांना सतत सल त्यांच्या मनात होती आणि यातूनच त्यांनी मंदिर प्रवेशाचं एक मोठं आंदोलन उभं केलं. त्याची सुरुवात त्यांनी पंढरपुरातल्या विठ्ठलाच्या मंदिरापासून केली, ज्याला त्यांना प्रचंड विरोध झाला त्या तिथल्या सगळ्या बडव्यांच्या आणि एकंदरीतच सनातन्यांच्या याच्यातून वर्गातून. परंतु त्याचबरोबर तिथल्या अनेक या वारकरी संप्रदायातील अनेक लोकांनी, सामाजिक भान असलेल्या लोकांनी त्यांना सहकार्य केलं. नुकताच त्यांच्या या पंढरपूरच्या उपोषणाला 75 वर्ष पूर्ण झाली आणि ते उपोषण त्यांनी ज्या तनपुरे महाराजांच्या आश्रमात केलं होतं, त्या तनपुरे महाराजांच्या आश्रमामध्ये आत्ता 7 तारखेला 7 नोव्हेंबरला एक मोठा कार्यक्रम झाला आणि तिथे सानेगुरुजींचं एक स्मारक उभं राहिलं आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण समताधिष्ठित सामाजिक सुधारणेच्या चळवळीचं चित्रण आपल्याला बघायला मिळतं आणि सानेगुरुजींच्या पुतळ्याचंही अनावरण त्या दिवशी माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी झालं आणि हा सगळ्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातला गुरुजींचा जो काही चाहता वर्ग आहे तो तिथे उपस्थित होता. सर, एक पुणे ठिकाणी सुद्धा स्मारक आहे. हो, पुण्यातल्या सिंहगड रोडवर सानेगुरुजी स्मारक आहे. त्या ठिकाणी सानेगुरुजी अभ्यास मालिका चालवली जाते. त्याचबरोबर वसतिगृहसुद्धा आहे. अनेक होतकरू वंचित घटकातील मुलं त्या ठिकाणी बाहेरच्या जिल्ह्यांमधून तिथे पुण्यामध्ये येत असतात आणि ते सानेगुरुजी स्मारकात वसतिगृहात असतात. जो सानेगुरुजींनी आता हा जो उपोषण केला होता पंढरपूर विभागामध्ये, तो कशाबद्दल होता, म्हणजे कशा संदर्भात हा उपोषण केलेला होता? हे उपोषण होतं मंदिर प्रवेशासाठी. अस्पृश्यांना, दलितांना पंढरपूरच्या मंदिरामध्ये प्रवेश आणि ही जी मंदिर प्रवेशाची जी चळवळ होती ही फक्त पंढरपूरच नाही तर गुरुजींनी महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणच्या मंदिरांमध्ये केली होती. या सगळ्याला मोठा विरोध झाला, तितकाच त्याला मोठा पाठिंबा देखील मिळाला. या अगदी देश पातळीवरती अरुणा आसापल्ली असतील, नेहरू असतील, पटेल असतील किंवा डॉक्टर आंबेडकर असतील, या सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांकडून सानेगुरुजींना या ठिकाणी सपोर्ट मिळाला होता. मित्रांनो, पाहू शकता हे सानेगुरुजींचं हस्ताक्षर आहे, जे की त्यांचं छात्रालय दैनिक म्हणून प्रसिद्ध असलेलं दैनिक आहे हे, आणि फार वर्षापूर्वी त्यांच्या काळामधलं हे दैनिक आहे, ते तुम्ही पाहू शकता. जसं की आपल्या नोटबुक असतो त्याप्रमाणे
त्यांच्या प्रिंट्समध्ये हे बघितलं की भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं सगळं चित्रण आपण बघतो, पंढरपूरचा सत्याग्रह बघतो. पण त्याचबरोबर शेतकरी परिस्थिती असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गिरणी कामगारांचे प्रश्न असतील, धुळ्यामध्ये त्यांनी गिरणी कामगारांच्याही आंदोलनाचं नेतृत्व केलं. महागाईवरची परिषद असेल, विद्यार्थ्यांची आंदोलनं असतील, ह्या सगळ्या आंदोलनांमध्ये लढ्यांमध्ये ते सतत अनेक ठिकाणी पुढाकार घेत होते आणि ह्यातली अनेक महत्त्वाची नावं आहेत. कम्युनिस्ट विचारांची असतील, समाजवादी विचारांची असतील, पुरोगामी विचारांची असतील, या सगळ्या गुरुजींचं जे खरा तो एकची धर्म ही जी प्रार्थना आहे, ही प्रार्थना महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या शाळांमध्ये म्हटली जाते. त्या अगदी आता नाही तर गेल्या अनेक पिढ्या आपण ती प्रार्थना ऐकत आलेलो आहोत, म्हणत आलेलो आहोत. आणि जो खरा धर्म त्यांना समजला की माणसाला प्रेम अर्पावे, हाच जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे. हा जो इतका महत्त्वाचा संदेश त्यांनी याच्यातून दिलेला आहे. आणि आज आपण बघतो की ज्या पद्धतीचं वातावरण आजूबाजूला आपलं आहे, त्या सगळ्या वातावरणामध्ये हा अत्यंत मोलाचा संदेश देणारा असा विचार या प्रार्थनेतून आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळतो. साने गुरुजींनी लिहिलेली सर्व पत्र आहेत. ही साने गुरुजींनी लिहिलेली पत्र आहेत. काही त्यांच्या विद्यार्थ्यांनी साने गुरुजींसाठी लिहिलेली आहेत. असा त्यांचा सगळा तो पत्रव्यवहार आहे. अशा या संपूर्ण लढ्यानंतर 1950ला साने गुरुजींचं निर्वाण झालं. मुंबईमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि महाराष्ट्र एका मोठ्या स्वातंत्र्य सेनानीला, समाजसुधारकाला, मातृहृदयी असलेल्या साने गुरुजींना मुकला. परंतु त्यांच्या पुस्तकांमधून असतील, त्यांच्या विचारांमधून असतील, त्यांच्या प्रार्थनांमधून असतील, त्यांनी घडवलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या मधून असतील, साने गुरुजी आपल्यासोबत सतत असतात. त्यांचा विचार अजूनही जिवंत आहे, तो अनंत आहे असंच आपण मानतो. सगळं जे आहे साने गुरुजींचं साहित्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जे त्यांनी स्वतः लिहिलेलं साहित्य आहे, त्याचबरोबर ट्रान्सलेशन्स झालेलं म्हणजे इतर भाषांमध्ये त्यांचं जे काही साने गुरुजींचं साहित्य आहे, जसं आपल्याला इथे बघायला मिळतं की अगदी कन्नड असेल, तेलुगू असेल, गुजराती असेल, त्याच्यानंतर बंगाली असेल, इंग्रजी असेल, हिंदी असेल, अशा विविध भाषांमध्ये साने गुरुजींचं जे साहित्य आहे ते अनुवादित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर साने गुरुजींच्या जीवनावर नाटक असतील, सिनेमे असतील, हे सुद्धा सादर झालेले आहेत. त्याच्याचबरोबर त्या श्यामची आई या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा त्या काळात मिळालेला होता.
त्याचबरोबर अनेक वास्तू ह्या साने गुरुजींच्या नावाने आपल्याला महाराष्ट्रभर बघायला मिळतात. जसं की मुंबईच्या दादरला साने गुरुजींचं उद्यान आहे, त्यांच्या नावाने उद्यान आहे. त्यांच्या नावाने साने गुरुजी मार्ग असे अनेक ठिकाणी मार्ग आहेत, रुग्णालयं आहेत. राष्ट्रसेवा दलांनी बनवलेलं साने गुरुजींचं स्मारक पुण्यामध्ये आहे. ते साने गुरुजी स्मारक आणि आत्ता आपण जिथे उभे आहोत ते साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक हे तेच आहे का पुण्यामधलं हे स्मारक? पुण्यातलं आहे, सिंहगड रोडचं. आत्ताचा जो आपला राष्ट्रीय स्मारक आहे याच्या तुलनेमध्ये तो फार छोटा असावा. हां, ते जे स्मारक आहे ते जास्त क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान आहे. इथे हे जे बनवण्यात आलं तर हे याच्यात होणाऱ्या सगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील, शिबिरं असतील, कॅम्प्स असतील, या सगळ्यांचा विचार करूनच पूर्वनियोजित पद्धतीने आपण या इथल्या मोठ्या परिसरामध्ये उभारलं. अनेक ठिकाणी त्यांच्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीचं उपक्रम राबवले जातात. तर हे सगळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. जे या ठिकाणी जसं की कॅम्पस ॲक्टिव्हिटीज वगैरे होतात ते पुणे या ठिकाणी असलेल्या साने गुरुजींच्या स्मारकामध्ये तिथे सुद्धा होतात का? नाही, तिथे बेसिकली अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी तर फार नाही आहे. मीटिंग्स होतात, काही ठिकाणी प्रोग्राम्स होतात, परंतु अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज तिथे होतात. महाराष्ट्राला कोकणाला जी काही थोर परंपरा आहे त्याचं सगळ्याचं सुद्धा एक प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. इथून जवळच महाड आहे 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर, आणि त्या ऐतिहासिक अशा महाडच्या भूमीमध्ये चौदार तळ्यावरती पाणी पिण्याचा हक्क ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लढ्यातून मिळवून दिला, त्या क्रांतीभूमीपासूनही स्मारक अगदी जवळ आहे. आणि इथे रायगडमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड असेल, त्यानंतर तो उतरल्यानंतर चौदार तळ असेल आणि साने गुरुजींचं राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी नक्कीच भेट देऊन जातो. तर तुम्ही इथे किती वर्षापासून कार्यरत आहात? मी इथे 8 महिने झाले. मी मार्च 2022मध्ये इथे रुजू झालो. अच्छा. आणि सध्या मी इथे व्यवस्थापकीय पदावरती कार्यरत आहे. ओके. तर मित्रांनो, आता आपण थोडं अजून पुढे जातो आहे आणि पुढची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्यासोबत माझ्या पाठीमागे दिसत आहेत राकेश सर येत आहेत, आणि इथून पुढे आता आपण बाकीची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, स्मारक खूप मोठा असल्यामुळे उर्वरित माहिती आपण दुसऱ्या भागामध्ये दाखवणार आहोत. लवकरच दुसरा भाग तुमच्यापर्यंत पोहोचवू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.